बघा, महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जातो त्या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांनी रस्ता रोको करायचं आज ठरवलं होतं। आज 1 तारखेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हायवेज काही काळ अडवण्यात आलेले आहे। सांगलीतसुद्धा त्यांनी हा आंदोलन केलं होतं। ह्या बाधित शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी मी आहेच, मात्र ह्या प्रकल्पाच्या साठी मी सुद्धा बाधित शेतकरी आहे, त्यामुळे थोडीफार ह्याच्या शक्तीपीठाबद्दल माहिती आम्हालाही उपलब्ध आहे। शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहेच, मात्र हे होत असताना नेमकं जिल्ह्यात जवळजवळ 7,000 खातेदार हे ह्या शक्तीपीठाशी बाधित आहेत। त्याची कुटुंब संख्या काढली तर जवळजवळ 2,000 कुटुंब हे ह्या ठिकाणी बाधित ह्या प्रकल्पामुळे होत आहेत। शासन विकास करते, मोठे मोठे प्रकल्प आणते, चांगली गोष्ट आहे, सांगली जिल्ह्यासाठी गरजेचं आहे। सांगली जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे। आज शक्तीपीठ महामार्ग होत आहे, उद्या ग्रीन कॉरिडॉर जे आपण नवीन होणार आहे, ग्रीनफील्ड हायवे जो बँगलोरला जाणार आहे पुण्याहून म्हणजे मुंबईहून अटल सेतूपासून, तो सांगली जिल्ह्यातनं जातो आहे आणि त्यामुळे फक्त विरोधाला विरोध नसावा असाही आमचा सातत्याने धोरण असते। ह्या ठिकाणी मात्र ही हायवे होत असताना काही चुका झाल्याचं दिसतात। हायवेचा जो मार्ग निवडला गेला आहे तो मार्ग निवडत असताना पूर पट्ट्यातून घेतला गेला आहे। त्या वडनेरे समितीने पूर का येतो ह्याचा जर तुम्ही अहवाल वाचला तर त्या वडनेरे समितीच्या पुराच्या अहवालात अलमट्टी धरणाचा उल्लेख नाही, मात्र वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते, वेगवेगळ्या ठिकाणी झालेले पुलं ह्याचा उल्लेख आहे। शासनाने एवढा खर्च करून वडनेरे समितीला हे काम दिलं होतं, कदाचित वडनेरे समितीनं सुद्धा हा नवीन प्रकल्प झाल्यामुळे पुराचा धोका वाढतो का ह्याच्याबद्दल एखादा अहवाल तयार करायला पाहिजे होता, पण तो केला नसेल तर अजूनही करावा आणि त्यांना कॉन्फिडन्स असेल की ह्याच्यामुळे काय होत नाही तर त्या मुद्द्यावरचा विरोध निश्चित थांबेल। दुसरं पर्यायी रस्ता ह्या ठिकाणी उपलब्ध असताना नवीन रस्ता करतायत, ठीक आहे, चांगले रस्ते व्हावेत आणि आमचा निश्चित त्याला पाठिंबा असणार, पण ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आपण घेतोय रस्ता करत असताना ज्या लोकांना जमीन द्यायची तयारी आहे, ज्यांना द्यायची इच्छा आहे अशा लोकांतनं हा रस्ता व्हायला पाहिजे होता। आता बळजबरीनं हा रस्ता करू नये ही जो शेतकऱ्यांची मागणी आहे ती अगदी रास्त आहे आणि म्हणून मी प्रशासनाला ह्या ठिकाणी विनंती करणार आहे की तुम्ही तातडीनं त्या गावच्या शेतकऱ्यांना बोलवा, कारण आम्हालाही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाही दोन्हीकडची लोक फोन करतात। काही लोकांचा ह्याला सपोर्टही आहे, काही लोकांचा विरोध आहे, मात्र कुठल्याही परिस्थितीत मोफत आमच्या जमिनी घेऊ नका। 4 पैसे आम्हाला इतर जमीन घेण्यासाठी सुद्धा उरले पाहिजेत। नेमकं नुकसान भरपाई किती देणार, कोण म्हणते दुप्पट आहे, 2.5 पट आहे, कोण म्हणते 5 पट आहे, त्याचा प्रत्यक्ष GR आला का, कुणाची जिरायत जमीन दाखवली गेली ती बागायत आहे, अशाही अडचणी आहेत। त्यामुळे अशी परिस्थिती असताना बळजबरीनं मोजणी करून जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न करणं जरा चुकीचा वाटतो। खेळीमेळीत लोकांची चर्चा करून हा मार्ग मिटत असेल तर तसा मिटवावा आणि बळजबरीने करू नये अशी शासनाला विनंती आहे आणि शेतकऱ्यांची आणि शासनाची मध्यस्थी करायची आमची भूमिका आहे आणि तयारीसुद्धा आहे। मी आत्ताच प्रांतांना फोन करून गाव वाईज बैठका घेऊन नेमकं बाधित शेतकरी किती आहेत आणि त्यांचं मत काय हे आम्ही आता निश्चित जाणून घेऊ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।